पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुर्घटना घडू नये याकरिता शहरातल्या जीर्ण, धोकेदायक व पडण्याच्या अवस्थेत असलेल्या इमारतींचा मनपाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून सर्वे करण्यात आला। या सर्वेमध्ये तब्बल 143 इमारती धोकादायक अवस्थेत असलेला सर्वे मनपाने केला आहे। या सर्वेनंतर मनपा प्रशासनाने सर्वच 143 इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली आहे। यात बंद अवस्थेतील 70, अति धोकेदायक 5 तर 68 इमारतीमधील नागरिकांनी नवीन बांधकाम व दुरुस्ती केली असल्याची माहिती देखील मनपा प्रशासनाने दिली आहे। पावसाळ्यात इमारतींची दुर्घटना टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातल्या 143 इमारतींना मनपाने नोटीस बजावल्या आहेत। पावसाळ्याच्या अनुषंगाने आपण सद्यस्थितीत पेपर नोटिफिकेशन पण दिलेलं आहे 14/5/2025 ला, ज्या शहरातील धोकेदायक इमारती आहेत त्या रिकाम्या कराव्यात व सुरक्षित स्थळी जावे या हिशोबाने आपण नोटिफिकेशन दिलेलं आहे। तसेच शहरात ज्या आपल्या तपासण्यात आलेल्या इमारती आहेत 143 या धोकेदायक इमारती आहेत, त्या 143च्या 143 इमारतींना आपण नोटीस दिलेली आहे। त्यात 70 ह्या बंद अवस्थेत आहेत आता, आणि जे नवीन बांधकाम झालेल्या आता दुरुस्त झालेल्या इमारती 17 आहे, परंतु आम्ही 143 पूर्ण इमारतींना धोकेदायक इमारती म्हणून नोटिसेस इश्यू केलेले आहेत व तिथे जे संबंधित मालक आहेत किंवा जे रहिवासी आहेत त्यांनासुद्धा त्या संदर्भात आम्ही सूचना केलेल्या आहे की त्यांनी जर का काही प्रॉब्लेम होता तर इमिडिएट आपली जी इमारत आहे ती इव्हॅक्युएट करावी, या संदर्भात आपण त्यांना सर्व सूचना ऑलरेडी केलेल्या आहेत। सर, नोटीस देऊन देखील आपण नोटीस आता ऑलरेडी दिलेलंच आहे। त्याच्यामुळे जर का कोणी काही कोर्ट मॅटर असतात, काही प्रॉब्लेम असतात, त्यामुळे त्या गोष्टी थांबल्या आहेत, पण मॅक्झिमम लोकांना आपण इव्हॅक्युएट करण्यासाठी आग्रहीच आहोत। तर लोकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन स्वतः इव्हॅक्युएट करणं हे योग्य आहे। तरी सर्वांना माझी विनंती आहे जे धोकेदायक आहेत इमारती त्यांनी आपल्या इमारतीचा ताबा सोडावा व इतर ठिकाणी म्हणून राहण्यात यावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची समजा अप्रिय घटना घडली तर जीवितहानी आपल्या कुटुंबाची किंवा आपली होणार नाही। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।